आपल्या गावासारखं गाव काय गाव नाव शिरशी नाव आहे का? रेणकापूर. माझ्या पाठीवर तर शिरशी लिहिलेलं आहे. खोटं बोलता काय? सरकारी दप्तराला काय? आणि तुमचं नाव रेणकापूर. या गोष्टीवर आमचा कालपासून शास्त्रार्थ व्हायला लागला. तिथं जातो तिथं आई म्हणलं आमचं का कार्यक्रम रेणकापूरला आहे. नाही मला शिरशील आहे तुमचा कार्यक्रम पुढचा माणूस आहे म्हणलं आपण चुकीची नाही का शिरशील तारीख दिली काय म्हटलं. पण नंतर कळालं की शिरशील रेणकापूर एक सरकारी रेकॉर्डला काय शिरशी आहे आणि तुमचा सामान्य सर्व लोक ते रेणकापूर म्हणतात. चला काय हरकत नाही. आणि मग त्या तुमच्या गावासारखं गाव तुमच्या गावात एक शिवारात एक महात्मा आले. लंगोटी लावलेली केस इकडे तिकडे सुटलेले त्यागी पुरुष आला. एका झाडाखाली कोणाच्या तरी शेतात बसला. शेतकऱ्यानं पाहिलं कोणीतरी महात्मा आपल्या शेतात बसलेले आहेत. निदान विचारपूस करावी. गेला बाबा कुठे असता? बाबानं सांगितलं काही ठिकाणा नाही व्हायला फिरता असतो इकडे तिकडे फिरत असतो. माझं काही राहण्याचं ठिकाण नाही काय नाही. इथं बरी सावली दिसली तुमच्या झाडाखाली म्हणून बसतो. नाही तुम्ही जरी दररोज बसले तर मी तुमची भोजनाची याची व्यवस्था करीन असं काही नाही. तेवढे मी भिक्षा मागत असतो. माझी व्यवस्था करायचे काम नाही. आमचे व्यवस्थापक वरती बसलेले आहेत आणि तुमची व्यवस्थापक घरात बसलेले आहेत. तेवढाच फरक आहे. अनुभव सांगतो तुम्हाला. आमच्या तिकडे ज्ञानगंगा आभाराने आणि आमचं तिथं अनुष्ठान होतं. हिवाळ्याचे दिवस हाच महिना होता डिसेंबर जानेवारीचा. भयंकर कडाक्याची थंडी. थंड्या पाण्यात स्नान करायचं. ते नदीचं पाणी जवळ साचलेले थंडगार पाणी बर्फापेक्षा. सकाळी 4ला त्याच्यात डुबलं की आपल्या नियमाला बसायचं. आणि फक्त काय करायचं 42 दिवसाचा अनुष्ठान. पहिल्या दिवशी 42 शेंगदाणे खाल्ले. मग दुसऱ्या दिवशी 41 मग 40 मग 39 असे कमी कमी करत यायचे. आणि 42 एक शेंगदाणा झाला एक राहिला की त्या दिवशी आपला अनुष्ठानाची समाप्ती. आता एवढं मोठं शरीर आणि 42 शेंगदाण्याने काय होणार? एकादशीला किती शेंगदाणे खातात? लाडू करून खातात तिथे. काय झालं की केलं ते सुरू झालं सर्व. 2 दिवस शिल्लक राहिले. त्यावेळी असे शरीर प्राणाचा धर्म आहे. भूक ताण हा प्राणाचा धर्म आहे. शरीराला जर पर्याप्त जर नाही मिळाला अन्न पाणी तर ते होतं. पाणी तर आम्ही रोज प्यायचो. फक्त पाणी आणि ते शेंगदाणे क्रमाक्रमाने कमी कमी करत आणायचे. 42 दिवसाचं एक शेंगदाण्यावर आलं आणि दुसऱ्या दिवशी मग समाप्ती अनुष्ठानाची. 2 शेंगदाणे राहिले बघायचे. प्राण आतून अशी ओढायला लागले. कळायला लागला की आता आपल्याला धोका आहे होऊ शकतो. परंतु त्याच्यावर विश्वास आहे. शक्य नाही म्हटलं आपल्याला कोणी मारू शकत नाही. हा हिंमत आहे मृत्यूची म्हटलं. ज्याचा त्याचा विश्वास असतो आहे की नाही. आणि मग काय झालं मी असा विचारच करत होतो. मला काय झाली इच्छा झाली की आपल्याला जर थोडस गाईचं दूध मिळालं कपभर तर आपलं काम होते. पाणी दूध प्या किंवा पाणी प्या एकच समान आहे. दुधात शक्ती जास्त आहे पाण्यापेक्षा. मग काय झालं एक त्या ठिकाणी ते आपले राजस्थानी गवळी लोक असतात का नाही तसा एक पोरगा फेटा बांधलेला घोंगडी खांद्यावर हातात काठी आणि ती याची चरवी होती आपली दुधाची चरवी घेऊन आला. म्हटलं या जंगलामध्ये वाघ आता सध्या आमच्याकडचे बिबटे तुमच्या भेटीला येऊन राहिले. हा बुवा घाबरला. सकाळी फोन केला घरी आपले वासर शेतात तिथं घरी आणून ठेवा. बिबट्या मानवलीला आला बिबट्या. आता सध्या विठ्ठला तुम्ही जसे माणसं बसले ना असे वाघ बिबट्यामध्ये आम्ही स्वतः बसायचो तिथं. अशी बसायची तुमच्यासारखी असे. काय ते इतके चांगले आहेत मनानं प्राणी पशु पक्षी.
ते आपलं मन ओळखतात आणि त्यांना ओळखलं की हा माणूस हिंस्र नाही तर तुम्हाला काहीच करणार नाही. तुम्हाला दिसला नाही तर तुम्ही घाबरलेले. आम्ही असे बसायचे आमच्या खडकावर, तिथं अरण्यच होतं, ते त्यांचंच अरण्य होतं, आपणच उलटे त्यांच्या गिधावून बसलेलो होतो पाहुणे. आणि मग ते पोरानं आणलं अशी चरबी दुधाची आणि म्हणे बाबाजी, हिंदी मध्ये बोलला तो, आपके लिए मम्मी ने दूध दिया है. आईनं दूध दिलं तो म्हणे माझ्या, आपके लिए मम्मी ने दूध दिया है, इतना रखना चाहते इतना रखो, नहीं तो आपको जितना इसमें से ले लो. माझ्याजवळ ते कमांडर होतं आणि कटोरी होती नारळाची पाणी प्यायची. मी म्हटलं जास्त कशाला घ्यायचं, मी म्हटलं डाल दे इस कटोरी में इतना. मग ती कटोरीमध्ये 200 ग्राम दूध बसतो जर कमीत कमी, त्याला टाकलं त्याच्यामध्ये. आणि मग टाकल्यानंतर मी म्हटलं की आता मला एक प्रश्न पडला, या जंगलात यायच्या असले तर कमीत कमी 10 माणसं मिळून येतात आणि एकटं पोरगा आलं. काय असतं की भगवंताची एक माया विलक्षण असते, माणसाला मोठमोठ्याला कळू देत नाही. गवळी आले असतील, गवळ्याचं रूप घेऊन आलं, गवळे आले असतील, त्याच्या गायी असतील कुठेतरी जंगलात बसलेल्या, गेला पोराजवळ. परंतु काय झालं, तिथे 2 कुंड आहेत, एक काशी कुंड आहे, एक नळ कुंड आहे, आणि मधात नदीचा खडक. म्हणजे एकाच नदीला 2 कुंड दोन्ही बाजूने. काशी कुंडाचं पाणी निळं आहे आणि नळ कुंडाचं पाणी थोडस पिवळसर आहे, आणि मधात महादेवाची मूर्ती आहे आणि महादेवाचं लिंग आहे. हनुमंताची एक कोरलेली भिंतीला म्हणजे दगडाला स्वयंभू मूर्ती आहे. आणि मी तिथं बसलो, दिलं त्यानं माझ्या ह्याच्यात वाटीत टाकलं. अरे बोल बाबा जी, मैं अब चलता हूँ, मम्मी राह देखती होंगी. हमने बोला जाओ भाई, कोई बात नहीं. त्यावेळी नंतर तो गेला, काही नाही, या कुंडावरून त्या कुंडाच्या गेला पुढे, खडकावर दिसू लागला. उतरताना फक्त त्याचे पाय खाली गेले, एवढे एवढे गुडघे एवढे, एकदम काही दिसलं नाही पुढं. मग नंतर मी उठून पळायला लागलो त्या दिशेनं, तर मग पुन्हा काही हाती लागलं. काय कोण दिलं दूध? विठ्ठल. साधूची व्यवस्था कोण करतो? देव करतो. तुमची व्यवस्था आता तुम्ही पाहुण्याची तारीख कधी वाढले त्यावेळेस तुम्ही पंक्तीत बसता. आता पंगत बसा म्हटलं की बसता. जसं तुमची व्यवस्था पाहुणे करतात. तुम्ही धोकेबाज, पाहुणे धोकेबाज. दूध मी घेतलं तर असं दूध अजून घेतलं नाही कधी. ते कोणाच्या हातचं होतं, त्याच्या हातचं दूध होतं. ते काय सांगा तुम्हाला तो आनंद. वा नाही चिंता वस्त्र या पोटाची. वा वा विठ्ठल. गोड प्रमाणाने सम्यक प्रमाण दिलं व्यवस्थित. म्हणून संत कधी हे करत नाही. म्हणून ते बाबा बसले होते आणि बसल्यानंतर काय झालं, शेतकऱ्याची ओळख झाली. त्यानं गावात परिचय केला की आमच्या शेतात महात्माला. हळूहळू गावाची ओळख झाली. गावाची ओळख झाल्यानंतर काय, गावाची ओळख झाली, लोक पूजा करायला लागले, पाठ करायला लागले, चांगलं मानायला लागले साधू संत म्हणून. एक नाही कोणी गुरु केला, कोणी काही केलं, बरेच भानगडी असतं. आणि मग काय झालं, हळूहळू जास्त परिचय झाला. जास्त परिचयाच्या अगोदर साधू पडून गेला पाहिजे त्या गावात, जास्त त्या गावात राहायला नको. विठ्ठल विठ्ठल. हळूहळू ते भिक्षा करायचे लोक, भोजन आणून द्यायला लागले, सर्व व्यवस्था करायला. ते त्यांची ध्यान धारणा करायची. त्यांच्या ध्यान धारणेमध्ये काही कमी जास्त पणा नाही आला. ते आपल्या मस्तीतच राहायचे, त्याच्याबद्दल काही नाही. हळूहळू जास्त परिचय झाला तर भक्तात 2 पार्ट्या झाल्या. एक विरोधी पक्ष झाला आणि एक महात्म्याला मानणारा तिकडून झाला. सर्व अगोदर मानणारेच होते. मग लागले खेळा काढायला. आमच्या घरी दूध 3दा प्रणमंत्र दिलं तरी दूध घ्यायला आले. आणि त्याच्याच घरी कसं काय जातात नेहमी काय.
अशा प्रकारचं आहे. आणि मग तेव्हा आम्ही हे गोष्टी साधू संतांच्या ऐकल्या. आपण दूध आणि चहा घेणं सोडून दिलं, नकोच कोणाला घरी झालं रिकाम्या भानगडी पार्टीशन. किती खतरनाक तुम्ही, मी सांगत असतो हा समाज इतका खतरनाक आहे, याला उपकाराचा परोपकाराचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत बरं आहे तोपर्यंत बरं चालतं. तुमच्या मनात पाप आल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही. साधू निष्पक्ष आहे, तो निर्मळ आहे. लक्षात ठेवा. आणि मग काय झाल्या पार्ट्या, एका पार्टीने एका दिवशी असा ही गोष्ट केली, एक कोणत्यातरी बाईचं लेकरू आणलं, नेमकंच जन्मलेलं, 10-5 दिवस झाले असेल. साधूच्या मांडीवर ठेवलं आणि साधू ध्यानच नाही, समाधीमध्ये बसलेला. फटकन लात मारली पाठी त्या कान मागून. का रे मूर्खा साधू, कोणाचं लेकरू आहे? कोणी दटावड, कोणी माती फेक, कोणी चिखल फेक, कोणी शिव्या दे. बाबा एक शब्द सुद्धा बोलले नाही. इतकं मारलं, लेकरू बाजूला पडलं आणि ते साधू बाजूला बेशुद्ध होऊन पडले दोघे. लेकरू छोटस लेकरू, आता कवळा अंग त्याचा असं मातीवर पडलं, विचार रडायला लागला. मारलं, यायला वाटलं आता बेशुद्ध झाला, मेला, गेले निघून सर्व. थोड्या वेळानंतर जागृती आली बाबाला. मला काय झालं स्वतःकडे नाही पाहिलं. साधू सदैव परोपकारी असतो, तो तुमच्याकडे पाहतो. आणि तुम्ही जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत त्यांच्याकडे पाहत असता. लक्षात ठेवा. उचललं लेकरू, ते कवळं लेकरू, त्याचं दुःख सहन झालं नाही. आपल्या मांडीवरती घेतलं, ऐकले, रडू लागलं. त्याला भूक लागली, ते लेकराला, लहान लेकरू ते. पण बाबाजवळ दूध नाही. आता कोण दूध देणार आहे? सर्व गावात हा प्रचार झाला, हे असा आहे तसा आहे, भानगडी झाल्या. ऐकले, मग शेवटी दूध आला तर गावात स्वतःसाठी दूध नाही घ्यासाठी आले, लेकरासाठी. आणि गावात गल्ली गल्ली लोक धडकावाडा लावून आले. जे पूजा करत होते, जे हार घालत होते, जे पूजा करत होते, आरत्या करत होते, ते शिव्या द्यायला लागल्याचं तोंड पाहू नये, असं नाही तसं नाही, बऱ्याच भानगडी झाल्या. आणि मग अरे बाबा म्हणे मला नका देऊ काही, पण निदान लेकराला थोडस घोटभर दूध द्या कोणीतरी, बरं ते दुधा वाचून. लहान आहे ते, मागू शकत नाही. इकडे शिव्या शाप लोक द्यायला लागले. ऐकले, आणि ते जे बदमाश लोक होते ज्यांनी हे केलं होतं ते पाहू लागले काय होतंय काय नाही. आणि आता पाहणं म्हणले कसं लेकरू आणलं, पण तरी जन्म घातला या लेकराला, आणि आता लेकरू घेऊन फिरायला लागला, भीक मागायला लागला, असं तसं नाही. ते नाना प्रकारचे बोल बोलू लागले. तेवढ्यामध्ये घर उघडं होतं. त्या घरात एक वृद्ध माणूस, वयस्कर माणूस, एक जवान बाई बसलेली होती. आणि ती बाई जोरात ओरडली, बाबा ते लेकरू इकडे आलं, ते माझं लेकरू आहे. त्यांनी घेतलं, बाई याला दूध दे, मी त्याची आईच आहे, दुधाचा प्रश्न नाही, आमच्यापर्यंत कसं आलं? बाईने म्हटलं तुमचं काही पाप नाही, पापी लोकांनी मला शिकून ठेवलं, प्रसंग आला तर म्हणायचं या साधू पासून मला लेकरू झालेलं आहे, असं तू म्हणायचं तिला सर्व. पण शेवटी सत्याचं सत्य असतं. लक्षात ठेवा, खोटं ती खोटं बाहेर पडत असतं, सत्य ते सत्य, सत्याचा शेवटी विजय होतो. बाबाने लेकरू घेतलं, त्या बाईच्या हातात दिलं, घे म्हणे तुझे लेकरू. महाराज तुमचा काही दोष नाही. ती जोरात ओरडायला लागली गल्लीत येऊन, महाराजांचा काही दोष नाही. या दुष्ट दुर्जनांनी मला असं सांगितलं होतं, माझं लेकरू नेऊन त्यांच्या मांडीवर ठेवलं. लोकांना सत्य कळालं, नंतर लागले पूजा पाठ घ्यायला, पुन्हा आणायला लागले. महाराजांनी म्हटलं आता नको काही, बस तुम्ही जे हे दिलं होतं तुम्ही, नंतर हे दिलं, आणि त्याच्यानंतर आता हे नको. तुमचा पूजापाठ तुमच्या जवळ ठेवा, तुमचा सन्मान तुमच्या जवळ ठेवा. एवढं मोठं झालं तरी सुद्धा मग एक दुसरा साधू आला, तेवढ्यामध्ये काही चाललं होतं जमेल. म्हणजे महाराज तुम्ही मस्त हसायला लागले, लोकांनी तुम्हाला मारलं, शिव्या दिल्या, हे केलं, लांछन लावले, आरोप केले. काय बाबाने म्हटलं सूर्यावर किती जरी चिखल फेकला तर सूर्याचा प्रकाश कधी मिळत नसतो. सूर्याचा प्रकाश घाणीत पडतं, पण त्या प्रकाशाचा वास येत नाही, नालीतल्या सडलेल्या पाण्याचाच वास येईल. लक्षात ठेवा, तसा साधू सूर्यप्रकाशासारखा असतो. त्याला किती तुम्ही लांछन लावा, त्याच्यात काही फरक पडत. ते तुमच्या मनाचे जे चाळे आहेत पापाचे, ते तुम्हाला प्रत्ययाला येत असतात. आणि म्हणून शेवटी त्या महात्म्यानं म्हटलं, इतकं असताना सुद्धा तुम्ही मस्त हसायला लागले, काहीच वाटत नाही का मान अपमान? म्हणजे गळ्यात मला मी तुला खरं सांगू का, माझ्या परमेश्वराने माझ्या जीवनात एवढा मोठा अनुभव दिला. आतापर्यंत लोकांनी दिलेला सन्मान पचवत आलो, पण आज मी लोकांना दिलेला अपमान सुद्धा पचवला. याच मला सुख आहे. माझ्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो की त्यानंच मला अपमान पचवण्याची
शक्ती दिली. सांगण्याचं तात्पर्य अवघ्या दुःखाचा पर्याय. मागेही दुःख नव्हतं, आजही नाही, भविष्यातही राहणार नाही. जीवाला दुःख आहे, जीवाला सुख आहे. आणि म्हणून भगवंताच्या कृपेनं आयुष्य जगत असताना त्याची कृपा झाली, अवघ्या समग्र दुःखाचा विनाश होतो. विठाला तुकामने वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटीर कुमाईच्या वरा. आज अभंगाचा पूर्ण अर्थ संपलेला आहे आणि शेवटी दोन शब्द. आज कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र अशोक विठ्ठलराव लवंदे व वसंत विठ्ठलराव लवंदे व त्यांचा लवंदे परिवार यांच्या वतीनं आपल्या पूजनीय पित्याचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम, त्या निमित्ताने आमची कीर्तन रूपी सेवा त्यांनी आयोजित केली. सज्जनांनो, सेवा संपन्न होत आहे. कारण काय, थोडीशी आज अडचण असल्यामुळे लवकर सेवा सुरू करावी लागली. आमचे काशीनाथ महाराज असतील, माऊली असतील, काय इमानदारीनं वेळेच्या अगोदर आले, नाहीतरी हे लोक वेळेवर येणारे नाही. अरे कृष्णानं थोडस लेट केलं, तोही आला टायमावर, काही हरकत नाही. तर थोडीशी त्या ठिकाणी आश्रमचं काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे, सरकारी काम आहे, ट्रस्टचं काम आहे. कारण तिकडे मुक्ताईनगरला एका भक्ताने आश्रमसाठी जागा दिलेली आहे. ती जागेची खरेदी तर झाली, परंतु तिला आता क दर्जा मिळून राहिला. आणि जळगाव जिल्ह्याचे जे मंत्री आहेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे की बाबाजी, ते दुपारा म्हटले होते, मी इकडे फोन केला, पहा म्हणलं कसं होतं, या मूर्ती या लोकांनी इकडे भूमिका घेतली नाही, यावंच लागेल. पण या असतो कोणत्या गोष्टीला म्हणलं हरिदास महाराजला पाठवतो, एक दिवस काय फरक पडतो. आणि तेही माझ्यासारखंच कीर्तन करतात, असं काही नाही की कमजोर कीर्तन आहे. समजून घेतलं पाहिजे कधी कधी, लक्षात ठेवा. परंतु म्हटलं आपल्याला किती कष्ट झाले चालतील, आपल्याला जावं लागणार आहे. कारण मी माझे दिलेले शब्द पालन करेल सदैव, असा अजून कोणाचा शब्द नाही. म्हटलं यांची इच्छा आहे बा, आता आपल्याला समजले लोक समोरचे तर ठीक आहे. मी काल 500 किलोमीटर इथं आलो एवढ्यासाठी. हे काही लहान नाही, कीर्तन म्हणजे काही मी लहान समजत नाही, लक्षात ठेवा. एवढ्यासाठी मला आता पुन्हा तिथंच जायचं तेवढे, आणि ते त्या समोरच्या व्यक्तीला दिलेल्या वेळेच्या आत जाणे. कारण आज तर रिझल्ट आहे तिकडे तिकडे, तरी त्यांनी सांगितलं बाबाजी तुमच्यासाठी मी वेळ काढून तुमचं काम ते, कारण उद्या ती डीपीटीची मीटिंग लागणार आहे, त्याच्यामध्ये हे पक्का पास करून घ्यायचं, पुन्हा आचारसंहिता लागणार 2-4 दिवसांना, तर त्याच्यासाठी घाई होती काय. म्हणून शेवटी त्या ठिकाणी मला यावं लागलं. आणि मग आमची भजनी मंडळ म्हणलं काशीनाथ महाराज आले ना, एकटे आले तरी ते एकटे सुरू करू शकतात म्हणलं, पण ह्या डफड वाजल्याशिवाय काय पाहिजे यायचं. तोही आला आणि महाराजांनी सांगितलं, काशीनाथ महाराज बाबा तुम्हाला जितकं करायचं तितकं करू द्या बाबांना, आमचं काहीच नाही. आता मला जितकं करायचं तितकं केलं मी, आता मला फक्त सुट्टी द्या. इथून मला फार आता पुढे न थांबता जाणं आहे, 4.5-500 किलोमीटर जाणे, लक्षात ठेवा. कधी कधी आमचंही समजून घेता, समाजाला मला एवढं सांगायचं काय, काही काही अडचण मला कोणतीच अडचण नसते, फक्त अचानक आलेली अडचण आहे. उद्या नाही झालं तर ती गोष्ट 12 महिन्यावर जाईल, काय जाईल 12 महिन्यावर जाईल. आणि मला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचे, पण समोरच्या लोकांसाठी ते करणं महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. काही अडचणी असतात, तर त्याच्यासाठी ज्यांच्यासाठी वर्षश्राद्धाचा हा कीर्तन रूपी सेवा केली, पांडुरंगाला त्यांच्यासाठी एवढी प्रार्थना करतो कैलासवासी विठ्ठल भाऊराव लवंदे की पांडुरंगाने त्यांना सद्गती तर प्रदान करावी, परंतु त्यांच्या मुलांनी केलेलं हे पुण्य आहे. हे जे काही ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, या ज्ञानदान अन्नदानाच्या पुण्याने सदैव पांडुरंगाने आपल्या चरणापाशी त्यांना जागा द्यावी, एवढी त्यांच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करतो. व झालेली जी सेवा आहे पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. एक सूचना छोटीशी, श्री गुरुदेव आश्रम कोथाळा येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ